नमस्कार. लोकात्मा न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. बातमी आहे आंबड इथून. अनाधिकृत क्रशर व खाणी विरोधात नागरिकाचा विभागीय आयुक्तालयासमोर उपोषणाचा इशारा. आंबड तहसील अंतर्गत शासकीय जमिनी व डोंगरी मालमत्तेत अनाधिकृत क्रशर युनिट्स आणि बेकायदेशीर खनिज उत्खनन प्रकरणी नागरिक नाझीम सय्यद यांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे. सय्यद यांनी 8 डिसेंबर 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयास निवेदन सादर केले असून त्यात म्हटले आहे की आंबड, बोरी आणि वलखेडा परिसरातील अनेक क्रशर युनिट्स बेकायदेशीरपणे सुरू असून त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. या क्रशरमुळे वातावरण, जलस्रोत आणि शेतीसह नागरिकांचे आरोग्य हानिकारक परिणामाचा सामना करत आहे. निवेदनानुसार आंबड तहसील कार्यालयातील अधिकारी, मंडळ अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी यांच्या संगनमताने गौण खनिजांच्या डोंगरी मालमत्तेचे उत्खनन केले जात आहे. तसेच संबंधित व्यक्तींनी मासिक मोबदला देऊन कारवाई टाळली आहे. यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे. सय्यद यांनी यापूर्वी अनेक अर्ज 6 ऑक्टोबर 2025 मुख्य सचिव, महसूल मंत्री, विभागीय आयुक्त, पर्यावरण विभाग आणि जिल्हाधिकारी यांच्या समवेत आंबड तहसील कार्यालयात सादर केले. तरीही कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे त्यांनी 30 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सय्यद यांनी निवेदनात पुढील मागण्या केल्या आहेत. अनधिकृत क्रशर युनिट्स तात्काळ बंद करावीत. उत्खननातून तयार झालेले डबर, खडी, डस्ट यासह इतर सर्व साहित्य जप्त करावे. ATS मोजणी करून शासकीय नियमानुसार गुन्हे दाखल करावेत. संबंधित खाण अधिकारी व तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करावी. सय्यद यांनी चेतावणी दिली आहे की उपोषणादरम्यान माझ्या जीवितास काही अघटित घडल्यास संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील. आंबड परिसरातील नागरिक अनधिकृत क्रशर आणि खाणीच्या कारणास्तव निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय व सामाजिक समस्यांवर प्रशासनाचे लक्ष वेधू इच्छित आहेत. अशाच नवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी आपल्या लोकात्मा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, आंबड.